होमिओपॅथी ही स्किन कंप्लेंटसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ऑइली स्किन याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. त्यामुळे जरी ऑइली स्किन असेल तरी सुद्धा त्याला मॉइश्चरायझरची गरज आहे. त्यामुळे त्याला मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. तर लिप्सची काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा लिप बाममध्ये कुठले इन्ग्रीडियंट असायला पाहिजे? सो त्यासाठी आपल्याला ते डॅमेज जर रिपेअर करायचं असेल तर आपण सॉफ्ट क्लीन्झर किंवा माइल्ड क्लीन्झर वापरू शकतो. पण हिवाळ्यात डायट कसं चेंज करायला पाहिजे ज्याने आपली स्किन चांगली राहणार? त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहे ते इवन आईसला ड्रायनेस जेव्हा येतो तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करू शकतो. कारण ड्राय आय सिंड्रोम आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड यूज करतात. मोस्टली डार्क आईज जे असतात ते वॉटर इंटेक जो बॉडीचा कमी असतो त्यामुळे होतं. इव्हन चिक्सवरती असेल तर आपण जे घाणेरडे म्हणजे पिलो आपण यूज करतो ते जर धुतलेले नसतील, क्लीन टाईम टू टाईम केले नसतील, तर त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. चीनवरती असेल तर तो हार्मोनल इम्बॅलन्स असतो. सो याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. पाणी महत्त्वाचं आहे कारण ऑलरेडी वातावरण कोरडं आहे आणि बॉडीसुद्धा कोरडी होते. त्यामुळे हायड्रेशनची खूप गरज असते. स्किनसाठी जर साखर मोस्टली आपण पूर्णच जर बंद केली, तर तुम्हाला पार्लरपेक्षा जास्त रिझल्ट्स त्याच्यामध्ये येतील. कारण पण विंटरमध्ये जर स्किन ग्लो वाढवायचा असेल तर कुठलं डायट फॉलो करायला पाहिजे? कुठलीशी डायट? पण लहानपणापासून जे ऐकत आलो, की हळदीवाला दूध आणि परत हे रुटीन फॉलो करणं, की सनस्क्रीन हे मॉइश्चरायझर विथ सॅलिसिलिक ॲसिडवालं एखादं सीरम. आता योगाचा विषय निघाला म्हणून विचारते, की फेस योगा हा किती इफेक्टिव्ह आहे आणि तो करायला पाहिजे का? उन्हाळ्यामध्ये जेवढी सनस्क्रीनची गरज आहे, तेवढीच हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनची गरज आहे. त्यामुळे घरी जरी असेल तरी सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. सगळ्यांनी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनम. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. मंडळी, हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळा सुरू झाला की आपली स्किन आपल्याला सांगत असते की आपण तिची काळजी जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. तर आज आपण हिवाळा आणि स्किन केअर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर प्रियंका मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. थँक यू. एकंदरीत तसं बघायला गेलं तर हिवाळा सुरू झाला की आपली स्किन ड्राय व्हायला लागते आणि आपली स्किन आपल्याला सांगत असते की मॉइश्चरायझर लाव किंवा काळजी घे. तर काय कारण असतं नेमकं हिवाळ्यामध्ये स्किन आपली ड्राय का होते? सो बेसिकली हिवाळ्यामध्ये जे हवेमधली आर्द्रता असते ती पण कमी असते आणि वातावरण ड्राय असतं. हं. कोरडे वातावरण कोरडं असल्यामुळे त्वचेची जी तेलकट लेयर असते ती निघून जाते आणि त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्याचबरोबर आपण अंघोळीसाठी गरम पाणी घेतो, त्यावेळेस सुद्धा त्वचेवरचा जो तेलकट लेयर आहे तो निघून जातो आणि हॉट एअर ओव्हन हिवाळ्यामध्ये जे आपण वापरतो, त्यामध्ये सुद्धा स्किन ड्राय होते. ओके. तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात वेगळं स्किन केअर करा, हिवाळ्यात वेगळं करा आणि समरमध्ये वेगळं करा. पण समरमध्ये असं काय विशेष करायला पाहिजे जेणे आपली स्किन ड्राय होणार नाही? तर हिवाळ्यामध्ये जसं हवामान कोरडं असतं, तसं उन्हाळ्यामध्ये हवेमध्ये उष्णता जास्त असते आणि आर्द्रता कमी असते. त्यामुळे त्वचेचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. सो हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझरची जास्त गरज असते आणि उन्हाळ्यामध्ये जास्त सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा मॉइश्चरायझर वापरतो, तेव्हा ऑइल बेस्ड आणि स्टिकी मॉइश्चरायझर मोस्टली वापरावं आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मॉइश्चरायझर सिलेक्ट करतो तेव्हा वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरावं आणि त्याचबरोबर सनस्क्रीन तर सनस्क्रीन तर डेली आपल्याला यूज करायलाच पाहिजे. ते ते मस्टच आहे. सो मॉइश्चरायझर वापरताना आपण हे गोष्टी सिलेक्ट करू शकतो. ओके. आता तुम्ही मॉइश्चरायझरबद्दल बोलल्या, पण ऑइली स्किन, ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किन असे 3 स्किनचे टाइप असतात आणि एक काहीतरी ट्रायंगल असतो, की एवढा पार्ट ऑइली आणि एवढा पार्ट ड्राय असतो. त्या लोकांनी हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची? म्हणजे प्रत्येक ऑइलीवाल्यांनी काय करायला पाहिजे, ड्रायवाल्यांनी काय करायला पाहिजे आणि नॉर्मल स्किन केअरवाल्यांनी काय करायला पाहिजे? ऑइली स्किन याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. कारण पाणी आणि तेल ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जरी ऑइली स्किन असेल तरीसुद्धा त्याला मॉइश्चरायझरची गरज आहे. त्यामुळे त्याला मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. मॉइश्चरायझर आणि त्याच्याचबरोबर सनस्क्रीन हे ऑइली स्किनला सुद्धा कंपल्सरी यूज करायला पाहिजे. ऑइली स्किनवाल्यांनी मोस्टली वॉटर बेस किंवा जेल बेस मॉइश्चरायझर वापरावे आणि ड्राय स्किनवाल्यांनी थिक किंवा ऑइली मॉइश्चरायझर वापरलं तरी चालेल आणि जे नॉर्मल स्किनवाल्यांनी
हां, दोन्हीपैकी कोणतं सुद्धा जे त्यांच्या स्किनला सूट होतंय त्याप्रमाणे त्यांनी यूज करू शकतात. आता आपण हे सगळे प्रॉडक्टबद्दल बोलतोय. पण युजुअली असं बोललं जातं, की उन्हाळ्यात सनस्क्रीन लावलंच पाहिजे. हां. सनस्क्रीन शिवाय बाहेर पडू नका. असं हिवाळ्याला पण लागू होतं का? किंवा हिवाळ्यात पण सनस्क्रीन लावण्याचं काय महत्त्व आहे? तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे कारण माझे पेशंट्स पण मला म्हणतात, की जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा सनस्क्रीन लावतो. पण त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे, की जेव्हा हिवाळा आहे म्हणजे सूर्यकिरण नाही आहे असं नाही आहे. कारण UVA रेज जे असतात ते हिवाळ्यामध्ये असतात आणि ते रेज म्हणजे फक्त आपल्याला बाहेर पडल्यानंतर नसतात, तर इव्हन ट्यूबलाइट्समध्ये, फोनमध्ये जेव्हा ब्लू लाईट असते, ब्लू लेझर लाईटमध्ये सुद्धा रेज असतात आणि ते स्किनला जाऊन डॅमेज करतात. सो हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनची गरज आहे आणि ते सुद्धा केलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जेवढी सनस्क्रीनची गरज आहे, तेवढीच हिवाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनची गरज आहे. त्यामुळे घरी जरी असेल तरी सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. सगळ्यांनी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. आपण फेसबद्दल बोलतोय. फेसवरती सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आपले लिप्स. म्हणजे ओठं जर सुंदर दिसले, की बाकी सगळं सुंदर दिसतं असं म्हटलं जातं. महिलांसाठी पण आणि इतरांसाठी पण. तर लिप्सची काळजी कशी घ्यायला पाहिजे? किंवा लिप बाममध्ये कुठले इन्ग्रीडियंट असायला पाहिजे? लिप बाममध्ये मोस्टली जेव्हा पॅराबेन्स किंवा प्रिझर्वेटिव्हज केमिकल जे यूज केले जातात, तर असे लिप बाम्स मोस्टली अव्हॉइड करावेत. कारण इव्हन फिनॉल, मिथॉल किंवा फिनॉल, मेन्थॉल आणि कॅम्फोर हे जरी कूलिंग इफेक्ट देतात लिप्सला, पण तरीसुद्धा ते ड्रायिंग एजंट आहेत. आणि प्रिझर्वेटिव्ह जेव्हा आपण लिप्सला लावतो, तेव्हा ते ॲलर्जीजसुद्धा प्रोड्यूस करू शकते. त्यामुळे लिप बाम हे मोस्टली नॅचरल इन्ग्रीडियंट जेवढे असतील तसे लिप बाम्स चूज करावे. तुम्ही साधं घी सुद्धा वापरू शकता, म्हणजे तूप लावू शकता लिप्सला सॉफ्ट होण्यासाठी आणि नॅचरल इन्ग्रीडियंट्सवाला लिप बाम तुम्ही यूज करू शकता बाहेर जाताना. ओके. एकंदरीत बघायला गेलं तर लिप ना कधी-कधी आपले काळे होतात किंवा एका एज नंतर सर्टन एज नंतर ते ब्लॅक होत जातात आणि लोकं त्याला स्क्रबिंग वगैरे करायला सुरुवात करतात. फेस स्क्रब आणि लिप स्क्रब हे वेगळं असतं का? आणि लिप स्क्रबची काही होम रेमेडी आहे का? हो, नक्कीच. आपण लिप स्क्रबबद्दल बोलूयात तर लिप स्क्रबमध्ये आपण नॅचरल इन्ग्रीडियंट्स वापरून जर आपण साखर यूज केली, साखर त्याच्याबरोबर थोडंसं लिंबू आणि त्याच्यामध्ये पॅराशूट ऑइल किंवा इव्हन कोकोनट ऑइल किंवा साधं बदाम तेल जरी यूज केलं, तरीसुद्धा लिप्सला ते खूप चांगलं राहील, मॉइस्ट ठेवेल आणि मऊ होतील लिप्स. हिवाळ्यात स्किन बॅरियर पटकन डॅमेज होतो. तर ते मेंटेन ठेवायसाठी काय करायला पाहिजे किंवा ते रिपेअर करायला काय करू शकतो? ओके. हिवाळ्यामध्ये स्किन बॅरियर डॅमेज व्हायचं कारण म्हणजे की हिवाळ्यामध्ये जे वातावरण जसं कोरडं असतं, त्यामुळे जे त्वचेचा जो मॉइश्चरचा लेयर आहे किंवा नॅचरल ओलसरपणा आहे, तो बाष्पीभवन होऊन त्याचं ते वॉटर लॉस होतो. म्हणजे फेसवरचं जे वॉटर फेसवरचं जे मॉइश्चर आहे, तो बाष्पीभवन झाल्यामुळे त्या कोरडेपणा येतो स्किनला. त्याला ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस असं म्हणतात. सो त्यासाठी आपल्याला ते डॅमेज जर रिपेअर करायचं असेल, तर आपण सॉफ्ट क्लीन्झर किंवा माइल्ड क्लीन्झर वापरू शकतो. त्याचबरोबर हायड्रेटिंग सीरम वापरू शकतो. सिरॅमाइड्स, शिया बटर आणि hyaluronic ॲसिडवालं कॉम्बिनेशनवालं एखादं मॉइश्चरायझर वापरू शकतो. आणि त्याचबरोबर सनस्क्रीनसुद्धा प्रत्येक वेळेस डेली रुटीनमध्ये फॉलो केलं पाहिजे आणि लावलं पाहिजे. आता आपण हे सगळे प्रॉडक्ट्सबद्दल बोलतोय, पण हिवाळ्यात डायट कसं चेंज करायला पाहिजे ज्याने आपली स्किन चांगली राहणार? तर हिवाळ्यामध्ये जसं हवेमध्ये कोरडेपणा असतो, त्याचबरोबर बॉडीमध्ये सुद्धा ड्रायनेस येतो. त्यामुळे बॉडीला गरम ठेवण्यासाठी आतून ओलसरपणा देण्यासाठी आपल्याला वॉटर रिच फूड्सची गरज आहे. वॉटर रिच फूड्स घेतले पाहिजेत. म्हणजे फ्रुट्समध्ये सपोज वॉटरमेलॉन म्हणा, पेरू, त्याच्यामध्ये काकडी, बीट्स, संत्री, मोसंबी आणि जे भाज्यामध्ये आपण पालक, कोबी, फ्लॉवर ह्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर गूळ हे आतून उबदारपणा देतं. तसंच हिमोग्लोबिन पण वाढवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप, कारण हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. त्याच्यामध्ये ए व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे हे सगळ्यात उत्तम मॉइश्चरायझर आहे नैसर्गिकमध्ये. तर हे आपण यूज करू शकतो. स्किन हायड्रेशनसाठी असे कुठले हेल्दी फॅट्स आहेत जे घ्यायला पाहिजे विंटरमध्ये?
स्किन हायड्रेशनसाठी नट्स सीड्स म्हणजे नट्समध्ये अक्रोड आलं, बदाम, चिया सीड्समध्ये चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स हे पण खूप बेनिफिशियल आहे. याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स पण खूप असतात आणि फॅटी ॲसिड्स खूप असतात. त्यामुळे स्किनला मॉइश्चर पण करतं आणि स्किन डॅमेज पण रिपेअर करतं. ओके. त्याच्याच बरोबर ओमेगा 3, ओमेगा 6 हा हे जे आहेत, हे घटक जे आहेत, हे स्किनवर कसा परिणाम करतात आणि ते किती उपयुक्त ठरू शकतात विंटरमध्ये? ओके. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे मोस्टली जे फिश असतं त्याच्यामध्ये किंवा नट्स अँड सीड्समध्ये असतं. फिशमध्ये मॅक्रेल, सॅल्मोन हे जे फिश असतात त्याच्यामध्ये आणि जास्त करून ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे इन्फ्लमेशन किंवा रेडनेस असेल फेसमध्ये, ॲक्ने असेल, तर त्याच्यामध्ये ते इन्फ्लमेशन कमी करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्किन डॅमेज रिपेअर करण्याचं काम करतं. सूज कमी करणं हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड करतं. ओमेगा 6 फॅटी ॲसिड्समध्ये वनस्पती तेल म्हणा किंवा सनफ्लॉवर ऑइल, कॉर्न ऑइल ह्याच्यामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड असतं. तर हे सुद्धा स्किनमध्ये ड्रायनेस कमी करणं. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहे ते इव्हन आईजला ड्रायनेस जेव्हा येतो तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करू शकतो. कारण ड्राय आय सिंड्रोम आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड यूज करतात. ओके. आता तुम्ही ड्राय आईजचा विषय काढला म्हणून एक त्याला जोडून प्रश्न विचारते, की युजुअली डार्क सर्कल असतात आणि बरेचसे असे मिथ्स आहेत किंवा बरेचसे असे लोकं सांगतात, की आलू असेल किंवा बटाटा असेल तो लावला किंवा असे नॅचरल काही रेमेडीज केल्या, की डार्क सर्कल जातात. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आणि कुठल्या रेमेडीज फॉलो करायला पाहिजे? मोस्टली डार्क आईज जे असतात ते वॉटर इंटेक जो बॉडीचा कमी असतो त्यामुळे होतं. तर आपण जे ऑफकोर्स टोमॅटो ह्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं. तर ते आपण यूज करू शकतो आईजला. पण मोस्टली आपला वॉटर इंटेक जास्त घेतला पाहिजे, तर ते डार्क सर्कल्स येणार नाहीत. ओके. युजुअली ना टीनेजमध्ये म्हणा किंवा फिमेल असेल किंवा मेल असेल सगळ्यांना पिंपल्स हा खूप मोठा प्रश्न असतो, की पिंपल्स येतात. तर पिंपल्स कुठल्या कारणामुळे येतात आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? पिंपल्स ह्याच्यामध्ये कारणे खूप वेगवेगळी आहेत. पिंपल्स हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतो. त्याचबरोबर स्किन ऑइली असल्यामुळे होतो. ग्लँड जास्त ऑइल प्रोड्यूस करतात. सो ऑइली स्किनमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे, स्ट्रेसमुळे आणि पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर या गोष्टीमुळे ॲक्ने होतात. सो म्हणजे प्रत्येक वेळेस कारणं ही वेगवेगळी असतात. त्याप्रमाणे त्यांना ते उपचार घ्यायला पाहिजे. मोस्टली वॉटर इंटेक व्यवस्थित ठेवणं, पोट साफ होत नसेल तर त्यासाठी उपचार व्यवस्थित करणं, की का होत नाही आणि त्याचबरोबर मग झोप व्यवस्थित करणं, 8 तास झोप आणि वेळेवर जेवण करणं आणि ते पण हेल्दी डाएट करणं, हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्नेसाठी. पिंपल्स याची कारणं पण वेगवेगळी आहेत. जर आपल्याला फोरहेडला पिंपल्स येत असेल, तर ते डॅन्ड्रफमुळे येऊ शकतात. इव्हन चीक्सवरती असेल, तर आपण जे घाणेरडे म्हणजे पिलो आपण यूज करतो, ते जर धुतलेले नसतील, क्लीन टाईम टू टाईम केले नसतील, तर त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. चीनवरती असेल, तर तो हार्मोनल इम्बॅलन्स असतो. सो याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. युजुअली काय होतं मॅम, हिवाळ्यामध्ये पाणी कमी पिलं जातं आणि त्याच्यामुळे म्हणजे स्किनसाठी पाणी हे वरदान आहे असं म्हटलं जातं किंवा बरेचसे सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारचं पाणी पित राहतात. तर पाणी हे किती इम्पॉर्टंट आहे स्किन हेल्दी ठेवण्यासाठी आणि हिवाळ्यात किती महत्त्वाचं आहे? ओके. हिवाळ्यात पाणी महत्त्वाचं आहे कारण ऑलरेडी वातावरण कोरडं आहे आणि बॉडीसुद्धा कोरडी होते. त्यामुळे हायड्रेशनची खूप गरज असते. त्यामुळे आपल्याला पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि जर पाण्याचा इंटेक व्यवस्थित नसेल म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा ओली स्किन असेल किंवा मॉइश्चरवाली स्किन असेल तर सगळे स्किन प्रॉब्लेम्स दूर होतात. पाणी कमी असेल स्किनला तर स्किनमध्ये फाईन लाईन्स, रिंकल्स लवकर दिसणं, एजिंगची प्रोसेस जास्त लवकर दिसणं, इवन पिंपल्स वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स जर पाणी नसेल स्किनमध्ये किंवा मॉइश्चर कंटेंट नसेल, ड्राय स्किन असेल, तर हे सगळे प्रॉब्लेम दिसतात. एकंदरीत बघायला गेलं तर पाण्याचं प्रमाण हे राखणं खूप महत्त्वाचं आहे. पण अशा कुठले अजून ड्रिंक्स आहे, डिटॉक्स वॉटर असतील किंवा काही असेल, ते पिल्याने पण स्किन हेल्दी राहते. त्याबद्दल काय सांगाल?
ओके. सगळ्यात महत्त्वाचं की डिटॉक्स वॉटर हे आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे. डिटॉक्स वॉटर हे खूप चांगलं ड्रिंक आहे कारण तर त्याच्यामध्ये रेसिपी पण मी सांगते की कसं बनवायचं. तर डिटॉक्स वॉटरमध्ये पहिल्यांदा आपण म्हणजे हे त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स पण आपण घेऊ शकतो. पण मोस्टली लिंबू घेऊ शकतो आपण, थोडं ॲपल म्हणजे एखादं फ्रूट घ्यायचं म्हटलं तर ॲपल, ऑरेंज, थोडंसं लेमन घेऊ जिंजर घेऊ शकतो आणि मिंट लीव्हज म्हणजे पुदिना किंवा तुळशीची पानं हे मिक्स करून ओव्हरनाईट तुम्ही ठेवा आणि ते तुम्ही मॉर्निंगला पीत राहावा. एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही काढून ठेवलं आणि ते जर पीत राहिलं तर ते बॉडी प्युरिफाय करण्याचं काम करतं. त्यामुळे डिटॉक्स वॉटर हे चांगलंच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकताय. त्याचबरोबर पाण्यामध्ये दालचिनी पावडर मिक्स करून जे आपण घेतो, कारण दालचिनीमध्ये सिनॅमाल्डिहाइड नावाचं एक घटक आहे, जो फॅट बर्निंग पण आहे आणि मेटाबॉलिझम पण बूस्ट करतो. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी तुम्ही यापैकी कोणती पण गोष्ट तुम्ही घेऊ शकता. मॅम, आपण डाएटबद्दल भरभरून बोललो आतापर्यंत, पण याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे साखर. साखर खाल्ल्याने स्किनवर किती परिणाम होतो, ते तुम्ही जरा सांगाल? आणि कुठले असे फूड आपण साखर रिप्लेस करण्यासाठी काय करू शकतो पुढे? तर साखर हे स्किनसाठी म्हणजे स्किनसाठी जर साखर मोस्टली आपण पूर्णच जर बंद केली, तर तुम्हाला पार्लरपेक्षा जास्त रिझल्ट्स त्याच्यामध्ये येतील. कारण आपल्या म्हणजे ग्लायकेशन जे होतं फेसवरती, तर ते स्किन डॅमेज करतं. सो त्यामुळे साखर हे खूप डेंजरस आहे. साखर मोस्टली बंद करायला पाहिजे आणि जे स्किनमध्ये इन्फ्लमेशन होतं किंवा इव्हन फेसला इन्फ्लमेशन होणं, बॉडीला इन्फ्लमेशन होणं, हे साखरेमुळे हे सगळे साइड इफेक्ट्स होतात आणि तसे त्याचे साइड इफेक्ट्स खूप आहेत. पण मोस्टली आपण जेव्हा स्किन रिलेटेड बोलतोय, तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होणं आणि त्याच्यामध्ये ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट्स जे आहेत, हे असे डेंजरस प्रॉडक्ट्स तयार होतात, जेव्हा ते स्किनमध्ये जातात आणि त्यामुळे स्किन पूर्ण डॅमेज होते. त्यामुळे साखर जर तुम्ही 1 महिना जरी बंद केली, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पार्लरपेक्षा खूप चांगले दिसतील, असं मला वाटतं. युजुअली ना, हिवाळा असल्यामुळे लोकं गरम पाण्याने अंघोळ करतात किंवा फेस सुद्धा वॉश करायचा असेल तर हॉट वॉटर वापरतात. तर ते किती हार्मफुल आहे हिवाळ्यात स्किनसाठी? हिवाळ्यात मोस्टली हवेमध्ये आर्द्रता कमी असते आणि कोरडं वातावरणामुळे काय होतं, की जेव्हा आपण खूप गरम पाण्याने अंघोळ करतो, तेव्हा त्वचेवरचा जो तेलकट लेयर आहे तो निघून जातो. त्यामुळे मोस्टली कोमट पाण्याने अंघोळ केलेली खूप हिवाळ्यामध्ये चांगली असते. त्याच्यामुळे बॉडीमध्ये आर्द्रता मेंटेन राहील किंवा मॉइश्चर व्यवस्थित राहील. स्किन ग्लो जर विंटरमध्ये वाढवायचा असेल, कारण की विंटरमध्ये जिमला जातात लोकं, डाएट छान करतात आणि त्याच्यामुळे स्किन ग्लो पण होते आणि विंटर हा ऋतू चांगला असतो स्किनसाठी म्हणा किंवा वेट गेन करायसाठी, वेट लॉस करायसाठी, सगळ्या गोष्टींसाठी. पण विंटरमध्ये जर स्किन ग्लो वाढवायचा असेल, तर कुठलं डाएट फॉलो करायला पाहिजे? कुठली अशी डाएट प्लेट आपण फॉलो करायला पाहिजे? विंटरमध्ये आपण डाएट प्लेटबद्दल जर बोलायचं झालं, तर त्याच्यामध्ये आपण डाएट प्लेटचे 4 डिवाइड करू शकतो. आपण वॉटर रिच फ्रुट्स, परत भाज्या वेगळ्या, नट्स अँड सीड्स वेगळे आणि त्याचबरोबर ड्रिंक्स जे आपण घेतो, मॉर्निंग ड्रिंक्स किंवा नाईट ड्रिंक्स, हे आपण डिवाइड करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं वॉटर रिच फ्रुट्सबद्दल बोलूयात. तर वॉटर रिच फ्रुट्स कोणते आपण घेऊ शकतो, तर ऑरेंज आहे, अ, मोसंबी, संत्री, ॲपल, पेरू घेऊ शकतो, डाळिंब घेऊ शकतो. त्याच्याबरोबरच म्हणजे बीट, काकडी ह्या गोष्टी घेऊ शकतो. नट्स अँड सीड्समध्ये आपण अक्रोड घेऊ शकतो, बदाम, परत फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स ह्या हे आपण नट्स अँड सीड्समध्ये घेऊ शकतो. आता भाज्यांमध्ये आपण कोणत्या घेऊ शकतो, तर पालक आहे, बटाटा आहे, कोबी, फ्लॉवर या सगळ्या गोष्टी आपण वॉटर रिच कंटेंट आहेत. सो हे आपण डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. त्याचबरोबर आपण ड्रिंकबद्दल बोलायचं झालं, तर सगळ्यात महत्त्वाचं डिटॉक्स वॉटर जे आपण पहिला ज्याच्याबद्दल आपण बोललो. त्याचबरोबर ग्रीन टी हे आपण इन्क्लूड करू शकतो मॉर्निंगमध्ये. मॅम, विंटर स्किन ग्लोसाठी आपण डिटॉक्स वॉटरबद्दल तर बोललो. पण मॉर्निंग आणि नाईटला जर कुठले ड्रिंक्स घ्यायचे असेल, तर ते काय असायला पाहिजे? मॉर्निंगला आपण डिटॉक्स वॉटर तर घेऊ शकतो. त्याचबरोबर लिंबू, लिंबू, मध आणि पाणी हे आपण
हे ड्रिंक आपण घेऊ शकतो मॉर्निंगला, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याचबरोबर जसं मगाशी मी सांगितलं पाण्यामध्ये दालचिनी पावडर मिक्स केली की ते फॅट बर्नर पण आहे आणि डिटॉक्स म्हणून पण काम करतं आणि ते मेटाबॉलिझम पण बूस्ट करतं. त्यामुळे हे तिन्ही मधलं इव्हन ग्रीन टी ह्या गोष्टी हे तिन्ही ड्रिंक तुम्ही घेऊ शकताय. ओके. आता नाईटबद्दल सांगायचं झालं तर काय? आणि दिवसभर तुम्ही वॉटर इंटेक तुमचा मेंटेन करा आणि नाईटमध्ये म्हणलं की आपण लहानपणापासून जे ऐकत आलो की हल्दीवाला दूध, गरम दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं इसेन्शियल अमायनो ॲसिड असतं ज्याच्यामध्ये जे प्रोड्यूस करतो मेलाटोनिन, जे स्लीपला मदत करतं म्हणजे झोपेसाठी मदत करतं. त्यामुळे ते नाईटला घेणं खूप उत्तम आहे. म्हणजे ज्यांना झोपेचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मोस्टली नाईटला हळद आणि दूध घ्यावं. मॅम आता या वातावरणामध्ये नॉर्मल स्किनवाल्यांना पण ड्रायनेस इश्यू जाणवतो. असे कुठले 3 सुपर फूड आहेत जे खाल्ल्यानंतर त्यांना ते जाणवणार नाही किंवा मेंटेन राहणार, तर ते कुठले आहेत? सगळ्यात महत्त्वाचं फ्रुट्स घेऊ शकताय. त्याचबरोबर नट्स अँड सीड्स सेकंड आणि थर्डमध्ये वॉटर इंटेक तुम्ही मेंटेन ठेवा. डेली तुम्ही 4 टू 5 लिटर्स वॉटर तुमच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. या 3 गोष्टी तुम्ही करू शकताय. कमाल. एकंदरीत आपण आता स्किन केअर रूटीनबद्दल बोलूया, की टीनेज असेल किंवा मिड एजमध्ये असेल किंवा 30च्या नंतरच्या लोकांनी स्किन केअर रूटीन कसं ठेवायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्या कंपल्सरी करायलाच पाहिजे. सुरुवात आपण टीनेजपासून करूया. आजकाल जर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल, की 12-13 वर्षाच्या मुलीचं पण सेपरेट स्किन केअर रूटीन असतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? टीनेजवाल्यांनी कुठलं स्किन केअर रूटीन फॉलो करायला पाहिजे? टीनेज एजमध्ये मोस्टली हा ॲक्नेचा प्रॉब्लेम जास्त असतो. सो सगळ्यात महत्त्वाचं की क्लीन्झर करणं. रुटीनमध्ये क्लीन्झर हे महत्त्वाचं आहे कारण जेव्हा पॉल्युशन वगैरे असतं त्यामुळे पिंपल जास्त येतात. त्यामुळे क्लिन्झिंग करणं, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन त्याचबरोबर सॅलिसिलिक ॲसिड असलेलं एखादं फेस सिरम यूज करू शकताय आणि अ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना फेस क्लीन करून झोपणं आणि परत हे रूटीन फॉलो करणं, की सनस्क्रीन हे मॉइश्चरायझर विथ सॅलिसिलिक ॲसिडवालं एखादं सीरम. आता टीनेज झाल्यानंतर जे आपण 25वी पर्यंत जातो, त्या लोकांसाठी कारण की ते लोकं आय-टी जॉबवाले असतात, त्यांचं लाईफ खूप बिझी असतं. त्यांनी कुठलं स्किन केअर रूटीन फॉलो करायला पाहिजे? जसं म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा फर्स्ट क्लीन्झर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तर सगळ्यांसाठी मस्ट आहे. आणि स्किनप्रमाणे जर स्किन ड्राय असेल तर एखादं हायड्रेटिंग सीरम यूज करू शकता. मॉइश्चरायझर म्हटलं तर आपण सिरॅमाइड्स किंवा शिया बटर आणि हायलोरोनिक ॲसिडवालं एखादं कॉम्बिनेशनवालं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकताय आणि सनस्क्रीन त्याच्याबरोबर. आणि 30च्या पुढे जे जातात, त्यांनी कुठलं स्किन केअर रूटीन फॉलो करायला पाहिजे? ओके. आफ्टर 35 एज आपल्या फेसवरती फाईन लाईन्स, रिंकल्स दिसायला लागतात. त्यामुळे तुम्ही रेटिनॉल पण ॲड करू शकताय तुमच्या रुटीनमध्ये. म्हणजे क्लीन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि त्याचबरोबर रेटिनॉल. पण रेटिनॉल चालू करताना तुम्ही एकदम मिनिमम क्वांटिटीपासून म्हणजे 0.025 mg पासून चालू करू शकताय. एकदम जेव्हा हाय डोस घेतो तेव्हा सुद्धा स्किनवरती त्याचा साइड इफेक्ट होतो. मॅम तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात, तर स्किन कंप्लेंशनमध्ये होमिओपॅथीचा काय रोल आहे किंवा काय अप्रोच असतो? होमिओपॅथी ही स्किन कंप्लेंटसाठी सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे. कारण की स्किन कंप्लेंट्स कोणते पण असू देत म्हणजे ॲक्नेपासून जे वांग म्हणा, मेलास्मा किंवा सोरायसिस आणि एक्झिमा यासारखे जरी स्किन प्रॉब्लेम्स असले, तरी बॉडीमधले जो इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम असतो, इव्हन सपोज आपण मेंटल इमोशन्स आपले जरी कन्सिडर केले, अँगर, स्ट्रेस, टेन्शन हे जेव्हा आपण सप्रेस करतो, तर बॉडी आपली फिजिकली एक्सप्रेस करते स्किन थ्रू. त्यामुळे स्किन कंप्लेंट्स हे आपल्या बॉडीचं एक एक्सप्रेशन आहे. त्यामुळं होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण स्किन कंप्लेंट्स चा विचार करतो, तेव्हा फिजिकली आणि मेंटल कंप्लेंट्स या दोन्हीच्या कंप्लेंट्स घेऊन आपण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन घेतो. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स खूप चांगले असतात. पण मोस्टली पेशंट्स जेव्हा बाकीची ट्रीटमेंट्स घेतल्यानंतर जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड होतो प्रॉब्लेम, तेव्हा होमिओपॅथीकडे जास्त वळतात. पण जेव्हा जर सगळ्यात पहिला होमिओपॅथीला प्राधान्य दिलं, तर नक्कीच ते ट्रीटमेंट लवकर होईल. म्हणजे रिझल्ट त्याचे खूप चांगले होतील. त्यामुळे स्किन कंप्लेंटसाठी सर्वप्रथम होमिओपॅथीला प्राधान्य द्यावं असं मला वाटतं.
मग आपण डाएटबद्दल बोललो, त्याच्यानंतर वरनं काय प्रोडक्ट लावायचे जेणेकरून स्किन छान दिसेल, या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो. पण तुम्ही सांगितलं की 8 तास झोप खूप महत्त्वाची आहे. तर झोप आणि मेंटल हेल्थ याचा किती परिणाम होतो स्किनवरती? ओके. 8 तास झोप ही खूप कंपल्सरी आहे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या स्किनची जी सेल्स आहेत, जे डॅमेज सेल्स असतात ते सुद्धा अ, आपली स्किन झोपेमध्ये कव्हर करते. म्हणजे स्लीप हा मोस्ट क्रुशियल टाईम असतो स्किनला रिकव्हर करण्यासाठी, स्किनचं हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मेंटल हेल्थ म्हणजे स्ट्रेस कमी करणं. जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा सगळे स्किन कंप्लेंट्स दिसतात आपल्याला. तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकताय, प्राणायाम, योगा या गोष्टी या गोष्टीची हेल्प तुम्ही घेऊ शकताय स्ट्रेस कमी करण्यासाठी. ओके. आता योगाचा विषय निघाला म्हणून विचारते, की फेस योगा हा किती इफेक्टिव्ह आहे आणि तो करायला पाहिजे का? फेस योगा हा इफेक्टिव्ह आहे कारण ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होतं फेस योगाला. जसं बॉडी योगा महत्त्वाचा आहे, तसं पण फेसची मसल्स मूव्हमेंट होते आणि ब्लड सर्क्युलेशन होतं. त्यामुळे फेस योगा पण इफेक्टिव्ह आहे. आपण जवळपास सगळं कव्हर केलं आहे स्किन केअरमध्ये महत्त्वाचं काय आहे. पण जाता-जाता जर तुम्हाला ऑडियन्सला कुठल्या 3 टिप्स द्यायच्या असेल, तर त्या 3 टिप्स कुठल्या आहेत, ज्याने त्यांची स्किन अजून हेल्दी आणि ते फ्रेश राहतील? सगळ्यात महत्त्वाचं आपण बाह्य प्रोडक्ट्स कोणते पण यूज करू, पण बॉडी आतून हेल्दी पाहिजे. म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पिणं, झोप व्यवस्थित घेणं आणि हेल्दी डाएट घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील तरच ते स्किनमध्ये रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे बॉडी हेल्दी असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी परत एकदा रिपीट करते, की सगळ्यात महत्त्वाचं पाणी भरपूर पिणं, झोप व्यवस्थित घेणं आणि मोस्टली सीझनल फ्रुट्स घेणं, पालेभाज्या घेणं, नट्स, सीड्स घेणं आणि त्याचबरोबर स्किन केअर मेंटेन ठेवणं. या सगळ्या गोष्टी हेल्दी स्किनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणता पण ऋतू असू दे, सनस्क्रीन हे मस्ट आहे. फेस क्लीन करणं, मॉइश्चरायझर अप्लाय करणं आणि सनस्क्रीन करणं. कारण मॉइश्चरायझर हे स्किनमध्ये एक बॅरियर तयार करतं. एज ग्रुप कोणता सुद्धा असू दे, सगळ्यांसाठी बेसिक जे रुटीन आहे स्किन केअरचं, त्याच्यामध्ये रात्री तुम्ही फेस क्लीन करणं, मॉइश्चरायझर लावणं, त्याचबरोबर मॉर्निंगला सुद्धा फेस क्लीन करणं, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे सगळ्या एज ग्रुपसाठी सेम रुटीन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बाहेरून कोणते पण प्रोडक्ट्स यूज करा, जोपर्यंत तुम्ही डाएट तुमचं हेल्दी ठेवत नाही. त्याचबरोबर पाण्याचा इंटेक आणि झोप या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते रिझल्ट दिसणार नाहीत स्किनवर. मॅम, तुम्ही आज ज्या काही हिवाळ्यात स्किन केअरच्या किंवा ओव्हरऑल स्किन केअरच्या ज्या काही टिप्स तुम्ही आज दिल्या आहेत, त्या खरंच मला वाटतं की आमच्या ऑडियन्ससाठी हेल्पफुल ठरणार आहे. तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही ज्या काही टिप्स दिल्या आहे, आय होप ते सगळे फॉलो करतीलच. आणि मला अजून तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही आता विंटर स्किन केअरचा तर पॉडकास्ट कव्हर केला आहे. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर पॉडकास्ट बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.